सीताराम मंडळी, तर आज मी करीत आहे एकदम श्रावण महिन्याची शिवरात्र आहे आज 2 ऑगस्ट। तर प्रदीप मिश्रा जी आहेत ते संध्याकाळी 7 ते 8 पसर ऑनलाईन पूजेचं सगळं दाखवणार आहेत। जी श्रावण महिन्यात येते शिवरात्र त्याचं दाखवणार आहेत। तर त्याचं हे सगळं साहित्य काढलेलं आहे आणि 2-3 वर्ष चालू आहे हे। तेव्हापासून त्यांनी हे जे ऑनलाईन पूजेचं सर्वांना सांगत आहेत आणि भरपूर लोकांना ह्यांचा चांगला लाभ पण झालेला आहे। तर गेल्या वर्षी मला करायचं होतं पण मला माहीतच नव्हतं आणि आज झाली की दुसऱ्या दिवशी मला माहीत झालं, पण आता टाइम निघून गेल्यावर काहीच माणसाचं चलत नाही म्हणल्यावानी। तर आज सकाळी भरपूर असं माझं काम झालेलं होतं, असे देवघर ते सगळं साफ केलेलं होतं, सगळं 1-1.5 तर मला कामालाच वाजलं होतं आज। आणि एकदम पुन्हा केला सगळं काम वगैरे झाल्यावर मी थोडासा फोन हातामध्ये घेतला होता, तर एकदम त्यांची ती ॲडव्हर्टाइज आली फोनवर की आज आहे 2 ऑगस्ट महाशिवरात्री, संध्याकाळी ऑनलाईन पूजा आहे, असं असं साहित्य घेऊन बसा म्हणून। आणि पूर्ण महाराष्ट्र ही पूजा करायला बघा आता 3 वर्ष चालू आहे आणि लोकाला गुण आल्याशिवाय काही पब्लिक करीत नसती। तर खूप त्याचा लाभ पण मिळाला आहे आणि खूप असं देवाचा चमत्कार म्हणल्याने आणि असं मला एकदम कळालं की मी तेव्हाच उठले, माझं सकाळपासून अजून काम पण झालं नव्हतं, तेव्हापासून जी मी तयारी करायला लागलेली आहे। तर भरपूर सामान पण बाहेरून आणायचं होतं ना, मेन म्हणजे आज पाऊस पण नव्हता, देवाचा चमत्कार, नाही तर 8-10 दिवस झाला असं पाऊस आहे आमच्या इकडं। तर सगळं साहित्य मी असं काढून ठेवलेलं आहे आणि अजून ह्याच्यातले 7-8 आयटम करायचेच आहेत, मांडायचे आहेत। तर एवढं मांडले, मी सांगते काय काय घेतलेलं आहे ते। आणि पुन्हा सगळं त्याचं असं मोजून सगळं सामान आहे व्यवस्थित। तर हे आहेत बघा, असं 5 लवंगा घेतलेल्या आहेत, हे 108 तांदूळ, बिलकुल असं तुटलेला थोडासा अखंड तांदूळ पाहिजे आहे। आणि ही आहे महादेवाची विभूती, हे आहे एकदम लाल केसर, साखर घेतलेली आहे, कुंकू घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, पुन्हा गंगाजल आहे आणि अशा 3च सुपारी घ्यायला सांगितल्यात पांढऱ्या। आणि हे आहे असं पूजेचा धागा आहे आपला, 5 इलायची घेतलेली आहे, गुलाल, पुन्हा आपलं साधं चंदन आहे, अजून अशा 5 लवंगा आहेत आणि हे जे आहेत कमळाच्या फुलाचे बिया आहेत, ह्या जे आहेत ह्या कमळाच्या फुलाच्या बिया आहेत, ह्या 5 घ्यायला सांगितलेल्या आहेत। अजून ही काळे मिरे आहेत, हे काळे तीळ आहेत आणि हे जे आहे हे आपल्या पूजेसाठी लागणारे तांदूळ आहेत, पुन्हा पूजेसाठी हे अत्तर आहे आणि ह्या 5 इलायची पण आहे। हे असं एवढं चिल्लर सामान आहे बघा ह्या पूजेचं आणि सगळं मोजून घेतलेलं आहे। आणि मेन म्हणलं तर आज हे धोत्राचं जे फळ आहे ना, हे तर भेटतच नव्हतं, पण खूप दूर जाऊन आणलेलं आहे माझ्या मिस्टरनं आणि सांगितलं तेवढं सामान मला व्यवस्थित आणून देतात म्हणून पण करायला उल्हास येतो। आणि हे असे बेलाचे पानं आमच्या इकडं काही तेवढं मिळत नाही, काही नाही। आता इथं कॉलनीमध्ये एक झाड होतं तर मुलांनी कशी तरी आणून दिलेले आहेत, तर 7 बेलाचे पानं घ्यायचे आहेत। पुन्हा हे आहे जानू, मला गळ्यामध्ये टाकतो ना आपण जानवं, ते म्हणतात बामण लोक वापरतात आणि ते इथं पण घालतात। तर हे असे 4 घेतलेले आहेत मी जानवे आणि हे घेतलेले आहेत केळं। आता त्यांनी सांगितले होते 5 फळं कोणते घ्या, नाही तर एकच फळ घ्या 5 ह्याचं। तर केळं घेतलेले आहेत, पांढरा रुमाल घेतलेला आहे आणि हे पिवळे फुलं पण 7च व्हायचे आहेत। पुन्हा नागिनचे पानं आहेत आणि हे लाल फुलं पण आहेत। पुन्हा हे आहे पंचामृत, अजून ह्याच्यामध्ये दूध ऍड करायचं राहिलेलं आहे मला, अजून पेढे आणायचे आहेत पूजेला। आणि आता पूजेची तयारी करायची आहे, तर ऑनलाईन पूजा आहे आणि मी सगळं दाखवणार आहे कशी करणार आहे काय नाही। आणि इथं तर काही नाही, तेवढंच आम्ही साऊथमध्ये राहतो म्हणून लोकांना तेवढं काही माहीत पण नसतं, कुणी करीत पण नाही, पण मी महाराष्ट्राची असल्यामुळं मला भरपूर आवड आहे, मी तिकडलं सगळी कल्चर वगैरे सगळं पाळत असते। मला जे माहिती झालं त्याचा मी लाभ घेतल्याशिवाय राहत नाही। तर झालेली आहे आता माझी पूजेची तयारी, आता अशी मस्त छान पूजा केलेली आहे। आणि पूजा करताना मी काही व्हिडिओ काढला नाही, कारण एकचित्त होऊन पूजा करायची असते, त्याचंच फळ आपल्याला मिळतं। व्हिडिओचं काय तर शॉर्ट व्हिडिओ काढलेला आहे। गंगायां पश्चिमे दिग्भागे नर्मदायां प्रयागराज नानातीर्थ युक्ते कर्मभूमौ मध्यरेखायां राजस्थान प्रान्ते अलवर नाम्नि जनपदे विजयनगर
पावन प्रांगणे देव ब्राह्मणानां सन्निधौ विक्रम संवत्सरे 2000 तर अशी झालेली म्हणजे एकदम छान पूजा, सर्व साहित्य ते मिळालं होतं. मनाभावाने पूजा केलेली आहे. आणि कशी वाटली पूजा ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा 108 वाती पण लावल्या होत्या. मस्त छान झालेली आहे पूजा. मन एकदम छान वाटायले मनाला पण.